आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ममता म्हात्रेजी आहेत. ममताताई, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण आज भाजपमधून बिनविरोध निवडून आलेला आहात. पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला फार आनंद झालेला आहे. अनपेक्षित निवड म्हणजे विचारही नव्हता केला की मी बिनविरोध निवडून येईन म्हणून. पण सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टी आणि रामशेठ ठाकूर साहेब, जयंत म्हात्रे साहेब, माझे पती प्रीतम म्हात्रे, प्रशांत दादा ठाकूर, विक्रांत दादा ह्यांना जाते. आणि विजयाचा नारळ तर फुटलेलाच आहे. आता 16 तारखेला मोठ्या प्रमाणात जल्लोष हा पाहायला मिळणारच आहे. खरं तर वाटलं होतं का आपल्याला बिनविरोध म्हणून आपण निवडून घ्याल? वाटलं नव्हतं, पण विजय हा नक्की आहे हे निश्चित होतं. खरं तर मग आता आपण एक नगरसेविका म्हणून झालेला आहात, तर आपण आपल्या प्रभागामध्ये पहिलं काम काय करणार आहात? प्रभागामध्ये तसं पाहायला गेलं तर जशा अडचणी असतील त्या मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रीतम म्हात्रे माझे पती त्या वॉर्डमध्ये ऑलरेडी कार्यरत होतेच आणि आताही ते माझ्यासोबतच असतील, तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी जसे ते काम करत आले तसंच काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. नक्कीच, धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत या होत्या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपमधून ममता म्हात्रे यांची अशी प्रतिक्रिया आहे की माझ्या प्रभागामध्ये ज्या अडचणी असतील त्या मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.